माझी शाळा या चॅनलमध्ये मी नम्रता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपला व्हिडिओ आहे मराठी म्हणी आणि त्यांचा अर्थ या विषयावर. तर सुरू करूया. तर त्या अगोदर म्हण म्हणजे काय हे आपण पाहूया. ज्यामध्ये लोकपरंपरेने आलेला अनुभव व ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वय अर्थ अथवा तत्संबंधी सूचक समर्पक कालातीत भाष्य करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना म्हण म्हणतात. आता आपण म्हणी पाहूयात. घरोघरी मातीच्या चुली. अर्थ आहे एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. कामापुरता मामा. अर्थ आहे आपले काम करून घेईपर्यंत गोडगोड बोलणे. शहाण्याला शब्दाचा मार. सुज्ञ माणूस सूचना देऊनही सुधरतो. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अर्थ कष्ट फार लाभ कमी. वासरात लंगडी गाय शहाणी. अर्थ आहे सुज्ञ माणसात थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो. वड्याचं तेल वांग्यावर. अर्थ आहे एखाद्याबद्दल दुसऱ्याला दोष देणे. नाव मोठे लक्षण खोटे. अर्थ आहे भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. शीतावरून भाताची परीक्षा. अर्थ आहे वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा. सगळे मुसळ केरात. अर्थ आहे मुख्य बाबींकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे. साखरेचे खाणार त्याला देव देणार. अर्थ आहे सुधीर माणसाला कशाचीही उणीव पडत नाही. पेरावे तसे उगवते. अर्थ आहे चांगल्या किंवा वाईट कृत्यामुळे त्याचे तसे फळ मिळते. बळी तो कानपिळी. अर्थ आहे शक्तिमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो. चोरावर मोर. अर्थ आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. म्हण आहे देश तसा वेश. अर्थ आहे परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. म्हण आहे खाण तशी माती. अर्थ आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. म्हण आहे खऱ्याला मरण नाही. अर्थ आहे खरे कधीच लपत नाही. म्हण आहे खाऊन माजावे टाकून माजू नये. अर्थ आहे पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. म्हण आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे. अर्थ आहे मूळचा स्वभाव बदलत नाही. म्हण आहे कांदा पडला पावात पिसा हिंडे गावात. अर्थ आहे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा. अर्थ आहे जवळ असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे. म्हण आहे अंगापेक्षा बोंगा मोठा. अर्थ आहे मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. म्हण आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे. अर्थ आहे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. म्हण आहे आलिया भोगाशी असावे सादर. अर्थ आहे तक्रार व कुरकुर न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे. म्हण आहे अडली गाय फटके खाय. अर्थ आहे एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. म्हण आहे अंतरून पाहून पाय पसरावे. अर्थ आहे आपली ऐपत व खूप पाहून वागावे. म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. अर्थ आहे व्यंग गुपित ठेवणेच फायद्याचे असते. म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. अर्थ आहे काहीही विचार न करता बोलणे. म्हण आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अर्थ आहे जास्त हुशार माणूस काहीच करू शकत नाही. म्हण आहे आपला हात जगन्नाथ. अर्थ आहे स्वतः केलेले काम चांगले असते. म्हण आहे आधी पोटोबा मग विठोबा. अर्थ आहे आधी स्वतःचे पोट भरावे मग दुसऱ्याचा विचार करावा. म्हण आहे अति तेथे माती. अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. म्हण आहे दैव देते कर्म नेते. अर्थ आहे दैवाने लाभलेली गोष्ट वाईट वर्तणुकीमुळे टिकत नाही. म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. अर्थ आहे वेळप्रसंगी मूर्खाची प्रशंसा करणे. म्हण आहे म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात. अर्थ आहे आपली माणसं आपल्याला नकोशी नसतात. म्हण आहे एका माळेची मणी. अर्थ आहे सगळेच सारखे. म्हण आहे उंदराला मांजर साक्षी. अर्थ आहे सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे. म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अर्थ आहे नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावणे.
म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय, अर्थ आहे मूर्खांना चांगल्या गुणांची किंमत नसते. म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार, अर्थ आहे संकटात दुसऱ्याचे थोडे साहाय्य सुद्धा महत्त्वाचे वाटते. म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये. म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे, अर्थ आहे सर्वांचा विचार घ्यावा पण आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही, अर्थ आहे भांडणाचा दोष एका पक्षाकडे किंवा व्यक्तीकडे असत नाही. म्हण आहे दाम करी काम, अर्थ आहे पैशाने सर्व कामे साध्य होतात. म्हण आहे लहान तोंडी मोठा घास घेणे, अर्थ आहे स्वतःच्या योग्यतेस न शोभणारे वर्तन करणे. म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अर्थ आहे अतिशय उतावळपणे होणाऱ्या गोष्टी. म्हण आहे हाजीर तो वजीर, अर्थ आहे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. म्हण आहे पाचही बोटे सारखी नसतात, अर्थ आहे प्रत्येक माणसाचा स्वभाव सारखा नसतो. म्हण आहे भुकेला कोंडा निजेला धोंडा, अर्थ आहे अतिशय साधेपणाने राहणे. म्हण आहे सुंठी वाजून खोकला गेला, अर्थ आहे उपचाराशिवाय आजार गेला. म्हण आहे चोराच्या मनात चांदणे, अर्थ आहे गुन्हा करणाऱ्याला अपराधी वाटणे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मी हा व्हिडिओ रिअपलोड करत आहे कारण या व्हिडिओमध्ये कॉपीराईट आलेला आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.